बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतंत्र नागरिक म्हणून आपल्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला। हे सर्व आपल्याला संविधानामुळेच मिळाले आहे। विधवा हा संविधान से मिला है। तिरंगा इस आसमान को संविधान से मिला है और को जो मिला है वो मुकद्दर से मिला है और हमें जो मिला है वो संविधान से मिला है। छान छान। बाबासाहेबांनी घटना लिहिली की कुठल्याही धर्माच्या कुठल्याही आधारित नाही, भगवान बुद्धाच्या तत्वाच्या आधारित घटना लिहिलेले त्याच्यात अशोक चक्राच्या पीडित आहे। बाबासाहेबांनी घटना लिहिली त्याच्यात महाराष्ट्रातले सर्व जातीच्या लोकांना हक्क दिलेले, त्या हक्काची काही लोकांना कळत नाही अजून पायमली। सर्वांना सप्रेम जय भीम। माझं नाव आर्यली योगेश आढाव। आज संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज संविधान दिनानिमित्त आपल्या संविधानाची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहे। भारत हा एक लोकशाहीवादी देश आहे, त्यामुळे भारताकडे स्वतःचं असं संविधान आहे। हे संविधान लिखित स्वरूपात असून यामध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदींनुसार भारताचा राजकीय कारभार चालतो। जगात इतरही प्रमुख लोकशाहीवादी देश आहेत, त्यामुळे या देशांच्या संविधानात अंतर्भूत असलेल्या काही तरतुदींचा सार आपल्या संविधानकर्त्यांनी भारतीय संविधानात समारोचित केल्यामुळे भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना म्हणून ओळखली जाते। पाठ्यपुस्तकावरच बघायची पूर्ण पुस्तक एका दमात वाचताना वाटायचं संविधानाची उद्देशिका आणि प्रतिज्ञा यासाठी 2 पानं का वाया घालवायची। शालेय जीवनात ज्याचं महत्त्व कधीच वाटलं नाही त्याच संविधानाची उद्देशिका शिकताना तासनतास कसे गेले कळलंच नाही। आयुष्याची बरीच वर्षे वाया गेली कारण मी संविधानाची उद्देशिका नीट नाही अभ्यासली। बाबासाहेब आंबेडकर